तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासावरील 100 प्रश्न की जे येणाऱ्या परीक्षांमध्ये त्यांचे चान्सेस जास्त आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल याची शाश्वती मी देतो। तर जास्त वेळ न जाता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रथम प्रश्न पाहूया। शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम यांनी केले, तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आहे। तर दुसरा प्रश्न पाहूया। माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे, तर ते अण्णाभाऊ साठे यांचे आहे। तर यावर 2-3 वेळेस प्रश्न विचारला आहे, तर हा प्रश्न तुम्ही नक्की लक्षात राहू द्या। माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे, तर ते अण्णाभाऊ साठे यांचे आहे। पुढील प्रश्न आहे, संतती नियमन व विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर ते रघुनाथ कर्वे आहे। तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचे येण्याचे चान्सेस फार जास्त आहे। तर तुम्ही लक्षात राहू द्या की संतती नियम विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण, तर ते रघुनाथ कर्वे आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, यांना संतती नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक ओळखले जाते, तर ते आहे रघुनाथ कर्वे। आपण मागच पाहिलं तर हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की यांना संतती नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक ओळखले जाते, तर ते आहे रघुनाथ कर्वे। हा प्रश्न 1-2 वेळेस विचारला पण आहे, तर तुम्ही नक्की लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे, इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक यांनी आणि नीती विनोद हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो आहे डॉक्टर बेहरामजी मलबारी। तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे, बालविवाह आणि लादलेल्या सक्तीचे वैधत्व या विरोधाचे कार्य कोणी केले, तर ते आहे बहिरामजी मलबारी। हा प्रश्न 2-3 वेळेस विचारलेला आहे MPSCच्या परीक्षेमध्ये, तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे, तर ते आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। तर लुकिंग बॅक हे आत्मवृत्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे, तर ते पंडिता रमाबाई यांचं आहे। तर तुम्ही हे लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर ते आहे विरा शिंदे यांचे, म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांचे आहे। तर आपण मागील 2-3 प्रश्नांपासून आत्मवृत्त पाहू राहिलो, तर हे यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, ते तुम्ही नक्की लक्षात राहू द्या नीट। पुढील प्रश्न आहे 10, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर ते आहे KC ठाकरे। KC ठाकरे यांनाच आपण प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतो, तर तुम्ही हा पॉईंट लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे 11, रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे, तर ते आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी। तर तुम्ही लक्षात राहू द्या, आमच्या आयुष्यातील काही आठवणी। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, युनायटेड स्टेटची लोकस्थिती व वर्णन प्रवास हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो पंडिता रमाबाई यांनी लिहिला आहे। तर हा प्रश्न विचारले गेले आहे, तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या। तर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 13, अरुणोदय हे आत्मवृत्त कोणाचे, तर ते आहे बाबा पदमजी। तर मागील 4-5 प्रश्नांपासून आपण आत्मवृत्त पाहू राहिलो, तर यामध्ये तुम्हाला नक्की कन्फ्युजन होईल, तर तुम्ही हे नक्की लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह यांनी घडवून आणला, तर ते कोण, तर ते आहे डॉक्टर राघव भांडारकर। तर हा प्रश्न क्रमांक 14 आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी यांनी दिली, तर ती आहे कृमी क्षत्रिय परिषद। तर कृमी क्षत्रिय परिषदेत छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी दिली आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने यांनी दिली, तर त्यांना कर्मवीर ही पदवी भाऊरावांना संत गाडगेबाबा यांच्या साक्षीने दिली। तर आपण संत गाडगेबाबांना डेबू या नावाने ओळखतो, तर एवढं लक्षात राहू द्या। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, तर सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासनाचा पर्व असे कोणी केला आहे, तर ते विनोबा भावे यांनी केलेला आहे। तर आपल्याला माहीत आहे की आत्तापर्यंत भारतामध्ये एकूण 50 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागली आहे, म्हणजे राष्ट्रपती राजवट लागली आहे। तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल की महाराष्ट्रात एकूण किती वेळेस राष्ट्रपती राजवट लागले आहे, तर ती 3 वेळेस लागली आहे। आणि विनोबा भावे यांना प्रथम रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही हे पण लक्षात राहू द्या। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
तर ग्रेट मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी डॉक्टर कोण? तर ते आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. तर हे लक्षात राहू द्या की डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना लोक धन्वंतरी म्हणत असत, कारण त्यांनी कुष्ठरोगांसाठी जे औषध शोधलं होतं तर त्यासाठी त्यांना धन्वंतरी असं म्हणत होते. तर तुम्ही हे नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर ते आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल की मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण ओळखले जातो आणि त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली आहे. तर तारीख पाहून घ्या आपण 31 जुलै 1849. तर ही तारीखसुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना यांच्या घरी झाली आहे. तर ते आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर मागील प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, तर ते तुम्ही लक्ष राहू द्या की प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली आहे आणि त्याची तारीख 31 डिसेंबर 1882 आहे. तर पुढील प्रश्न आहे 21 बॉम्बे क्रॉनिकल ही वृत्तपत्र यांनी सुरू केले. तर ते आहे फिरोज शाह मेहता. तर हे मी लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. वंदे मातरम ही वृत्तपत्र मॅडम कामा यांनी कोणत्या भाषेतून सुरू केली होती? तर ती इंग्रजी व फ्रेंच या भाषेतून सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 23. फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाचा महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष कोण होते? तर ते आहे सेनापती बापट. तर फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाची स्थापना कोणी केली? तर ते आहे सुभाषचंद्र बोस यांनी. आणि आपल्याला माहीतच असेल की सेनापती बापट हे पॅरिसला गेले होते बॉम्ब कसा तयार करता हे पाहण्यासाठी. तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. बाळ बृहस्पती म्हणून यांना ओळखले जाते. तर ते आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांना संबोधले जाते. तर आपल्याला माहीतच आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 26. मराठी भाषेचे शिवाजी यांना म्हटले जाते. तर ते आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर तुम्ही हे लक्षात राहू द्या की मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मराठी भाषेचे शिवाजी ते आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर तुम्ही हे दोघे प्रश्न नीट लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर ती आहे 5 ऑक्टोंबर 1919 साली. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही 5 ऑक्टोंबर 1919 साली झाली. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रात होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? तर हा प्रश्न आपल्याला पाहिला की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते की लोकमान्य टिळक, पण ते नसून ते आहे जोसेफ बेपिस्टा. तर ते अध्यक्ष होते. आणि महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी आणली? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक आहे. आणि भारतामध्ये प्रथम होम रूल लीग चळवळ कोणी आणली? तर ते आहे ॲनी बेझंट यांनी. तर तुम्ही हे तिघी पॉईंट लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना यांनी केली. तर ते आहे वीरा शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. प्रश्न 30. डॉक्टर आंबेडकरांच्या डॅश डॅश या वृत्तपत्रात शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली जात असत. तर ते आहे मूकनायक. तर मूकनायक हे वृत्तपत्र पाक्षिक होतं आणि ह्या प्रश्न येण्याची अत्यंत जास्त शक्यता आहे, कारण की मूकनायक ह्या वृत्तपत्राला आत्ता 100 वर्ष पूर्ण झाली आहे. तर हे वृत्तपत्र 1920 साली स्थापना झाली होती आणि आज त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे हा प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. तर आपल्याला एवढं पण लक्षात राहू द्यायचे की ती शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली होती. तर हा प्रश्न तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. सतत 50 वर्ष त्यांनी लेखन केले, ते लेखन पुरुष म्हणून ओळखले जातात. तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण लोकहितवादी ह्या नावाने ओळखतो. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होय. तर ते आहे ज्ञानप्रकाश. तर हे तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे क्रमांक 33. 17 वर्षीय ह्या तरुणाने जॅक्सन वधाची जबाबदारी स्वीकारली. तर ते आहे अनंत कानोरे. तर हा प्रश्न 2-3 वेळेस विचारला आहे, तर तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. अनंत कानोरे याने 17 वर्ष तरुणाने जॅक्सन वधाची जबाबदारी स्वीकारली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. सचिंद्रनाथ सन्याल यांचे हे पुस्तक क्रांतिकारांचे प्रेरणास्थान होते. तर ते आहे बंदी जीवन.
तर आत्ताच्या जेव्हा PSIचा 2018चा पूर्व पेपर होता तर त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता तर की सचिंद्रनाथ सन्याल यांचे हे पुस्तक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते तर ते आहे बंदी जीवन. तर हा प्रश्न तुम्ही नक्की लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. 1857 मध्ये नियुक्त केलेले पील कमिशन हे कशाच्या संबंधित आहे, म्हणजे कशाच्या निगडीत आहे, तर ते आहे सैनिक पुनर्रचना. तर जो 1857चा उठाव झाला होता तर त्यानंतर हा पील कमिशन नियुक्त केला होता तर तो त्याचा संबंध सैनिक पुनर्रचना या संबंधित होता. तर हे तुम्ही नक्की लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष हे होते तर ते आहे सर जमशेदजी जिजीभाई, तर हे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. मुंबई प्रांतातील म्हणजेच महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र हे होय तर ते आहे बॉम्बे हेरॉल्ड, तर त्याची स्थापना 1789 साली झाली आणि हा प्रश्न 2 वेळेस विचारला गेला आहे तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. देव न मानणारा देव माणूस म्हणून यांना ओळखले जाते तर ते आहे ग आगरकर, तर हे नक्की लक्षात राहू द्या. देव न मानणारा देव माणूस म्हणून यांना ओळखले जाते तर ते आहे आगरकर आणि हा प्रश्न विचारलेला आहे तर तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. स्त्री बालहत्या हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर तो आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. आपण मागच पाहिलं आहे की ग्रेट मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी कोण आहे तर ते आहे भाऊ दाजी लाड आणि त्यांना लोक धन्वंतरी म्हणत होते कारण की त्यांनी कुष्ठरोग या रोगावर औषध काढले होते म्हणून त्यांना लोक धन्वंतरी म्हणत होते. तर एवढ्या गोष्टी आपण लक्षात राहू द्या डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल. पुढील प्रश्न आहे पटेल बिलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव यांनी लिहिले तर हा प्रश्न 2 वेळेस विचारला आहे तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या की पटेल बिलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव यांनी लिहिले तर ते आहे दिनकरराव जवळकर. आणि आपल्याला हे माहीत असेल की पटेल बिल हे कशाच्या निगडीत होते तर ते आहे आंतरजातीय विवाह संबंधित होते. तर तुम्ही हे नक्की लक्षात राहू द्या की पटेल बिल हे कशाच्या संबंधित होते तर ते होते आंतरजातीय विवाह संबंधी. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते तर ते समता या नावाचे होते. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 42. वेद शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे यांनी स्पष्ट केले आहे तर ते आहे न्यायमूर्ती रानडे. तर हा तुम्ही प्रश्न नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. सन 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष हे होते तर ते आहे सयाजीराव गायकवाड. तर तुम्ही हा लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष हे होते तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि आपण याच्या मागील प्रश्न पाहिला आहे की 1904च्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर ते आहे सयाजीराव गायकवाड. आणि ह्या प्रश्नात 1915च्या सभेचे अध्यक्ष कोण होते तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. तर हे दोघी प्रश्न तुम्ही नीट लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील ही होय तर ते आहे पद्माताई हारोलीकर. तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या आणि हा प्रश्न विचारले सुद्धा आहे. तर परत पाहूया आपण 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील या होय तर ते आहे पद्माताई हारोलीकर. तर तुम्ही हा प्रश्न नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून यांनी चालवले होते तर ते आहे उषा मेहता. तर हा प्रश्न जवळजवळ 2 ते 3 वेळेस विचारला आहे तर तुम्ही नक्की लक्षात राहू द्या की 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून यांनी चालवलेले होते तर ते आहे उषा मेहता यांनी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना या उद्देशाने केली होती तर पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनाची स्थापना या उद्देशाने केली होती तर ती आहे पतित पुनर्वसन केंद्र म्हणजेच अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी कृपा सदनाची स्थापना केली होती. तर पुढील प्रश्न पाहूया. पंडिता रमाबाई यांनी प्रीती सदनाची स्थापना कशासाठी केली होती तर ती केली होती अपंग पांगळे लंगडे वृद्ध अशक्त यांना आश्रय देण्यासाठी. तर पुढील प्रश्न आहे
पंडिता रमाबाई यांनी सदानंद सदन यासाठी स्थापना केली होती? तर ती अनाथांसाठी, म्हणजेच अनाथ मुलांसाठी. पुढील प्रश्न आहे, म्हणजे आपण मागील 2-3 प्रश्नात पाहिले आहे की पंडिता रमाबाई यांनी 2-3 सदनांची स्थापना केली आहे. तर त्याचे प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य होते. तर तुम्ही ते नक्की लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. 1857च्या उठाव्यावेळी नागपुरात उठाव करू नये असे कोणी सांगितले होते? तर ते आहे राणी बाकाबाई. तर हा प्रश्न विचारला गेला आहे MPSCमध्ये. तर 1857च्या उठावावेळी नागपुरात उठाव करू नये असे कोणी सांगितले होते? तर ते आहे राणी बाकाबाई यांनी. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. 1896मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालयाची स्थापना केली, तर ती आर्य समाजाने केली आहे. तर हा प्रश्न कृषी सेवा 2017ला विचारलेला आहे पूर्वपरीक्षेमध्ये. तर तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? तर ते होते प्रार्थना समाजाचे. म्हणजे लव्ह ऑफ गॉड इन सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? तर ते होते प्रार्थना समाजाचे. तर ते हा प्रश्न वनसेवा मुख्य परीक्षा 2015ला विचारला आहे. तर तुम्ही एक टाईम हा नक्की वाचून घ्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. जर आपल्या डोळ्यासमोर सत्यशोधक समाज आलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं महात्मा ज्योतिराव फुले यांचं. त्यामुळे आपण तो ऑप्शन क्लिक करतो. पण प्रश्नामध्ये असं दिलं आहे की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक हे होते. तर ते होते नारायणराव कडलक हे होते. तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला विचारला आहे. तर तुम्ही एक टाईम हा नीट प्रश्न वाचून घ्या की कार्यवाहक विचारला आहे. तर ते होते नारायणराव कडलक. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. आर्य बांधव समाज डॅश येथे होता, तर तो नागपूर या ठिकाणी होता. तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला विचारला आहे. तर तुम्ही हा नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. इसवी सन 1854मध्ये यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली. तर ते आहे कावजी दावर. तर हा प्रश्न भूगोलामध्ये पण विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा नक्की लक्षात राहू द्या की 1854मध्ये यांनी मुंबई येथे प्रथम कापडाची गिरणी सुरू केली. तर ते आहे कावजी दावर. आणि हा प्रश्न असिस्टंट मुख्य 2011ला विचारला गेला आहे. तर एक टाईम हा नीट वाचून घ्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. 1902मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ती बंगाल या प्रांतात झाली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. सन 1839मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर तो कोळ्यांनी केला. तर हा प्रश्न असिस्टंट पूर्व 2013ला विचारला आहे. तर याचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हा तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 58. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? ते आहे नांदू शिंगोटे ह्या युद्धामध्ये. तर हा प्रश्न असिस्टंट पूर्व 2015ला विचारला होता. तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 59. भिल्लांचा उठाव येथे झाला होता, तर तो खानदेश या ठिकाणी झाला होता. तर हा प्रश्न असिस्टंट पूर्व 2011ला विचारला होता. तर हा नक्की लक्षात राहू द्या की भिल्लांचा उठाव खानदेश या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 60. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला? तर ते गाव होतं धामारी. तर हे नक्की लक्षात राहू द्या. PSI पूर्व 2016ला हा प्रश्न विचारला आहे. आणि कंबाईनच्या MPSCच्या एक्झाममध्ये वासुदेव बळवंत फडके यांवर प्रश्न असतो म्हणजे असतो. आणि वासुदेव फडके यांना आपण महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी असं म्हणतो. आणि महाराष्ट्राचा रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहे वासुदेव बळवंत फडके. तर तुम्ही एवढी माहिती लक्षात राहू द्या की वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे दुसरे शिवाजी म्हटले जाते. आणि महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहे वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 61. हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय? तर ते आहे वासुदेव बळवंत फडके. तर नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 62. हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते. तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की वासुदेव बळवंत फडके ह्या समाजसुधारकावर भरपूर प्रश्न विचारतात. तर तुम्ही नक्की नीट वाचून घ्या. तर हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते. तर हा पॉईंट तुम्ही नक्की एक टाईम वाचून घ्या.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले आहे सेनापती बापट यांनी. तर हा प्रश्न असिस्टंट मुख्य 2011ला विचारला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की सेनापती बापट हे पॅरिसला गेले होते बॉम्ब बनवायचे कशी याचे प्रशिक्षण घ्यायला. तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64. बया दार उघड ह्या भारुडाची रचना कोणी केली? तर ती आहे संत एकनाथांनी बया दार उघड या भारुडाची रचना केली आहे. तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013ला विचारला आहे. तर एक टाइम हा नीट वाचून घ्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर ती आहे न्यायमूर्ती रानडे यांनी केली आहे. तर हा PSI मुख्य 2018ला प्रश्न विचारला आहे. तर एक टाइम नीट पाहून घ्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात? तर ते आहे आगरकर. तर त्यांना बुद्धिवादाचे जनक आपण म्हणतो आणि आपण मागं पाहिलं आहे की देव न मागणारा देव माणूस हा म्हणून कोणाची ओळख आहे? तर ती पण ओळख आगरकरांची आहे. आणि हा प्रश्न कृषी सेवा पूर्व 2011ला विचारला गेला आहे. तर तुम्ही एक टाइम वाचून घ्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते? तर ते आहे बाळशास्त्री जांभेकर. हा प्रश्न नीट वाचून घ्या. हा 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारला आहे आणि STI पूर्व परीक्षा 2013ला पण विचारला गेला आहे. तर शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते? तर ते आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली आहे? तर 14 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. ह्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या? तर हा प्रश्न प्रत्येकाला माहीतच असेल की सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. रघुनाथ धोंडो कर्वे कशासाठी आयुष्यभर झगडले? तर आपण व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर दुसरा का तिसरा प्रश्न होता की संतती नियमाबद्दल कोणी काम केलं आहे? तर ते रघुनाथ धोंडो केशव कर्वे होते. या प्रश्नात तेच दिलं आहे की रघुनाथ धोंडो कर्वे कशासाठी आयुष्यभर झगडले? तर ते लैंगिक शिक्षणासाठी आयुष्यभर झगडले. तर तुम्ही रघुनाथ धोंडो कर्वे हा टॉपिक नीट वाचून घ्या. तर ते लैंगिक शिक्षणासाठी झगडले. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना यांनी दिली? तर ती आहे बाबा पदमजी यांनी. तर आपण मागं पाहिलं आहे की बाबा पदमजी यांचं आत्मचरित्र कोणतं? तर ते आहे अरुणोदय. आणि महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाच्या कसब या ग्रंथास प्रस्तावना कोणी दिली? तर ते आहे बाबा पदमजी. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. सन 1882 पुण्यात फिमेल हायस्कूलची स्थापना यांचा सहभाग होता? तर ते आहे न्यायमूर्ती रानडे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. हितवादीमध्ये यांनी लेखन केले? तर ते आहेत गोपाळ कृष्ण गोखले. तर तुम्हाला माहीतच असेल की गोपाळ कृष्ण गोखले यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. सन 1890 देशाच्या औद्योगिक विकासासाठी यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते? तर ते होते न्यायमूर्ती रानडे. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव ह्या सुधारकावर होता? तर त्याचं उत्तर आहे आगरकर. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव आगरकरांवर होता. तर हे तुम्ही प्रश्न नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. समता संघाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र यांनी सुरू केले? तर ते आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1944 सुरू केले. प्रश्न क्रमांक 77. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड ह्या पुस्तक प्रकाशनास यांनी मदत केली? तर ते होते सयाजीराव गायकवाड. तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून
हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले, तर ते आहे विठ्ठल रामजी शिंदे. तर तुम्ही हा प्रश्न नक्की लक्षात राहू द्या की अमेरिकेला शिष्यवृत्ती घेऊन विठ्ठल रामजी शिंदे हे गेले होते आणि लंडनला शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन हे सावरकर गेले होते. तर ह्या दोन प्रश्नांमध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. तर तुम्ही हे नक्की लक्षात राहू द्या की अमेरिकेला शिष्यवृत्ती घेऊन हे विठ्ठल रामजी शिंदे गेले होते आणि लंडनला हे सावरकर गेले होते. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79. सिद्धांत विजय ह्या ग्रंथाचे लेखन यांनी केले, तर ते छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना चालू केली, तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी मुष्टी फंड ही योजना सुरू केली. तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 ते 3 वेळेस विचारला गेला आहे, तर तुम्ही नक्की एक टाईम लक्षात द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 81. जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली व त्याच्या जीर्णोद्धारासाठी यांना निमंत्रण केले होते, तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा प्रश्न तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 82. शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोकांचे खूळ या वृत्तपत्राने छापला होता, तर तो केसरी या वृत्तपत्रात छापला होता. तर आपल्याला माहीतच असेल की केसरीचे संपादक हे लोकमान्य टिळक होते आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होते. तर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 83. यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली, तर त्याचं उत्तर आहे वि दा सावरकर. तर हे प्रश्न पाहून घ्या तुम्ही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक यांनी सुरू केलं, तर ते आहे वि दा सावरकर यांनी. तर आपण मागं पाहिलं होतं की विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा कोणावर प्रभाव पडला होता, तर ते आगरकर होते आणि इथे स्वामी श्रद्धानंदांचा कोणावर प्रभाव पडला आहे, तर ते सावरकर होते. तर ह्या 2 प्रश्नांमध्ये तुम्ही नीट लक्ष द्या. तर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. खरा ब्राह्मण ह्या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम यांनी केले, तर ते आहे के.सी. ठाकरे. तर आपल्याला माहीतच असेल की आपण के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतो. तर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 86. काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर यांनी लिहिले आहेत, तर त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी लिहिले आहेत. तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल की सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका आहे. तर एवढे तुम्ही लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87. स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कोणाचा आहे, तर तो आहे लोकहितवादी यांचा. तर आपल्याला माहीतच असेल की लोकहितवाद्यांना आपण गोपाळ हरी देशमुख असं म्हणत या नावाने ओळखत असो, तर तुम्ही हे लक्षात राहू द्या. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती, तर ते वृत्तपत्र आहे भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून आणि ही शतपत्रे 2 वर्ष छापली गेली होती. ती वर्ष म्हणजे 1848 पासून ते 1850 पर्यंत. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. बालबृहस्पती म्हणून यांना ओळखले जाते, तर यांना म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. तर हा प्रश्न 2 वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं महत्त्व आहे. तर तुम्ही एक टाईम हा नीट प्रश्न पाहून घ्या. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य केंद्र यांनी उभारले, तर ते आहे लघुजी राघोजी साळवे 1823 साली. तर आपल्याला माहीतच असेल की लघुजी राघोजी साळवे यांच्या अंडर म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले ह्याच तालमीतून शिकले होते. तर हा प्रश्न पण तुम्ही नक्की लक्षात राहू द्या आणि हा प्रश्न 2 ते 3 वेळेस विचारला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. तर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. जॉन माल्कन ह्या मुंबई गव्हर्नरला सतीबंदी लागू करण्यासाठी यांनी मदत केली होती, तर ते आहेत जगन्नाथ शंकर शेठ 1830 साली. तर यांनी आपलं सतीबंदी लागू करण्यासाठी मदत केली होती. तर प्रश्न क्रमांक 92. 1857 त्यांनी भिल्लांचे बंड मोडले, ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते, तर ते कोण होते, तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि या कार्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती. आणि आपल्याला माहीतच असेल की
दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. तर एवढी सारी माहिती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93. संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसे बुद्धीला पटेल ते स्वीकारा आणि परखड मताचे होते ते न्यायाधीश होते, तर ते कोण? तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच आपण लोकहितवादी म्हणतो आणि स्मॉल कॉज कोर्टात ते 10 वर्ष मुख्य न्यायाधीश म्हणून होते. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. चित्रमय जगामध्ये पहिल्या महायुद्धावर यांनी लेखमाला सुरू केली, तर ते होते कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर. तर हा प्रश्न 3 वेळेस विचारला गेला आहे, त्यामुळे हा प्रश्नाकडे तुम्ही नीट लक्ष द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95. जीवन शिक्षण ही संकल्पना यांनी मांडली, तर ते होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर यांनी ही जीवन शिक्षण ही संकल्पना मांडली. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. वासुदेव फडकेंना देवर नावडगी येथे यांनी पकडले, तर मेजर डॅनियल यांनी वासुदेव फडके यांना पकडलं होतं. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही नीट लक्ष द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष हे होते, तर ते होते सेनापती बापट. आणि फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला, तर ते होते सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98. सारथी नावाचे मासिक यांनी सुरू केले, तर ते आहेत के.सी. ठाकरे. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. काळ हे वृत्तपत्र यांचे होते, तर ते होते शिवराम महादेव परांजपे यांचं ते काळ हे वृत्तपत्र होतं. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 100. हिंदी अर्थशास्त्राचा पाया यांनी घातला, तर ते होते न्यायमूर्ती रानडे. तर आपण हा प्रश्न नीट लक्षात राहू द्या. हिंदी अर्थशास्त्राचा पाया यांनी घातला, तर ते होते न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो, इथे आपले 100 प्रश्न पूर्ण झाले आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला काही शंका वाटल्या असेल व्हिडिओबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.